विरोधी पक्ष आहे 64 शाळा त्याला मॅम आपण असं करतो असा आता वापला होता आता पुढे जाऊ ना एक आपत्ती व्यवस्थापन करू पण ते जारी हे तर आहे ना सांगा आपल्या याला एक्झिबिशन द्या कोणत्याही नगरसेवक पण घेत असतात पण इथून कॉल उचलले जात नाही तर या वेळेला तसं नाही झालं पाहिजे. पोलीस जे करणार आहे आपलं कुठेतरी सहभाग असला तर प्रत्येक नगरसेवकाला जर सांगितलं सगळेच नगरसेवक प्रत्येकाच्या वॉर्डामध्ये ते सूचना करतील मग पोलीस आपण आणि नगरसेवक मी तसं सर आपल्या एकदा CC कॅमेरे फॉरेस्ट लाईन म्हणजे आता श्रीनगरपासून अगदी शेवटपर्यंत फॉरेस्ट लाईनला सगळ्या अडचण झाली गरजूले लोकांची चोरांची आणि तिथं CC कॅमेरे लागतात ते करण्यासाठी मला वाटतं हे तुम्हाला अशी एखादी जॉईंट मिटिंग आहे कारण त्यांच्याकडे निधी जर आलाय इम्प्लिमेंटेशन पण राहिले आणि तो बघा किती डायरेक्टली आम्हाला रिलेटेड प्रभाग समिती पण तेवढ्याच आणि अलर्ट राहू द्या सगळ्या ह्या वेळेला मनुष्यबळांनी मशिनरी सगळी अवेलेबल असते पण 1 जूनपासून प्रभाग स्तरावर देखील आपण त्यांचे कंट्रोल रूम चालू करतो सगळे दिले जातात झालं तर दिव्याला देखील आपल्याला तिथे देत आहे आपण एक SOP देणार आपण एक SOP जी आहे फोन नंबर्स आहे आणि सर्व अधिकारी कर्मचारी प्लस ह्या इथले मुख्य जे आहे त्यानंतर मॅप देखील आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्रभाग समितीचे मॅप देखील आहे काही झालं तरी हे सगळं नगरसेवकांना देणार ना सर नगरसेवकांना किती आहे दोन ऑपरेटर्स असतात एक ड्युटी ऑफिसर असतो आणि बाकीचे 3 स्टाफ आपले सगळ्या आपल्याकडं CDRF जे आहे आपल्याकडं CDRF जे आहे हे घ्या सगळ्यांनी फोटो घ्या रे हे खाली कर ना खाली त्याला फोटो घेऊ द्या बसत ना त्याच्या फ्रेम मध्ये अरे यार गोदापुरी साहेब थोडंसं मागे या बघा इथे तिकडे बघता ना याविषयी नुकतंच या ठिकाणी सन्माननीय उपायुक्त गोदापुरे साहेबांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने म्हणजे गृह विभागाच्या वतीने ठाणे शहरामध्ये 6,500 त्या ठिकाणी CCTV गृह म्हणजे पोलिसांच्या मार्फत या ठिकाणी बसवले जाणार आहे. वास्तविक पाहता CCTV बसवणं आणि ती CCTVचं सेंटरवरती त्या ठिकाणी ते चित्र दिसणं म्हणजे अंमलबजावणी होणं या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. खास करून फॉरेस्ट विभाग असेल जो फॉरेस्ट विभागाला लागून झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची नशा करून त्या ठिकाणी नागरिकांना निश्चित प्रकारे त्रास होतो. त्याकरिता त्या ठिकाणी CCTV बसवले जातात पण ते CCTV जर दिसत नसतील तर पुढची कार्यवाही पोलिसांच्या मार्फत होत नाही. म्हणून मी नुकतंच या ठिकाणी गोदापुरे साहेबांना सांगितलं की माननीय महापौरांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी महापालिकेमध्ये पोलीस विभागाचे प्रतिनिधी महापालिकेचे प्रतिनिधी आणि गटनेते यांच्याबरोबर एक बैठक घेऊन त्या विभागामध्ये पहिलं तर 6,500 जे शासनाने गृह विभागाने मंजूर केलेले CCTVज आहेत ते त्या विभागामध्ये निश्चित सन्माननीय नगरसेवकांना त्या विभागातल्या नगरसेवकांना निश्चित प्रकारे विश्वासात घेऊन त्या ठिकाणी बसवण्यात यावे आणि CCTV बसवून त्या ठिकाणी जे असे गैरकृत्य होतं त्याचं निश्चित ते सेंटर अतिशय चांगल्या प्रकारे कार्यरत राहावं
या संदर्भाची भूमिका घेणं गरजेचं आहे, जेणेकरून शहरामध्ये असे जे लहान सहान गुन्हे घडतात ते गुन्हे उघडकीस यायला या दृष्टिकोनातून मदत होते. पण निश्चितच या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या बाबतीत आयुक्त महोदयांनी देखील मागील 8 दिवसामध्ये बैठका घेतल्या. त्याचप्रमाणे काल देखील आयुक्त महोदयांनी या शहरामध्ये जेवढ्या काही संस्था शासकीय संस्था ज्या कामकाज करतात की ज्या या शहराच्या मान्सून कालावधीमध्ये ॲक्टिवेट असणं किंवा त्यांच्याशी कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे, अशा सर्व संस्थांची शासकीय यंत्रणांची काल बैठक घेतली. त्यामध्ये देखील आयुक्त महोदयांनी आढावा घेऊन पूर्णपणे त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. हा जो आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे तो व्यवस्थितपणे कार्यरत आहे. इथे आपल्याकडे 10 हंटिंग लाईन्स आहेत, त्यानंतर 13 हॉटलाईन्स आहेत, त्यानंतर पुरेसं मनुष्यबळ आहे. इथे असणारे सर्व मनुष्यबळ हे ट्रेंड आहे आणि त्यांना गेल्या 5-10 वर्षाचा त्यांना अनुभव आहे. गेल्या काही वर्षामध्ये यांनी सक्षमपणे येणाऱ्या आपत्तीसाठी तोंड दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण 1 जूनपासून प्रभाग स्तरावरील देखील आपत्ती व्यवस्थापन कक्ष आपण सुरू करत आहोत. आपल्या शहरामध्ये असलेले जे सखल भाग आहेत त्या सखल भागामध्ये पाणी साचते. पाणी जेव्हा साचते तर अशा वेळी त्यांना तिथून पाणीचा निचरा लवकर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण यावेळेस 102 ठिकाणी डिवॉटरिंग पंप बसवणार आहोत. त्याचप्रमाणे जे कटिंग आपले ट्री कटिंग जी आहे ती मान्सूनपूर्व होण्याच्या दृष्टिकोनातून आपण ते देखील प्रयत्न करत आहोत. सुमारे 7,500 झाडांची छाटणी करणं अभिप्रेत आहे. त्यापैकी 50% ते 60% आता आपली त्याची वृक्ष छाटणी झालेली आहे. 25 मेपर्यंत अशी सर्व वृक्ष छाटणी तसेच नालेसफाई साफ करण्याचे माननीय आयुक्त महोदयांनी निर्देश दिले. त्याप्रमाणे ती पूर्णत्वास येत आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष हा ठाणे मनपा क्षेत्रामध्ये येणाऱ्या कोणत्याही आपत्तीस तोंड देण्याकरता सक्षमपणे पूर्णतः सज्ज आहे. त्यामुळं नागरिकांनी फक्त ज्या काही आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून येणाऱ्या सूचना आहेत त्या पालन केल्या तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चांगलं असणार आहे. खरं तर पावसाळ्यामध्ये अनेक दुर्घटना दरवर्षीच होत असतात आणि त्या धर्तीवरच मला असं वाटतं की आज आपत्कालीन कक्षाला आपण भेट दिलेली आहे. या कक्षामध्ये असलेली यंत्रणा आणि याचे कामकाज कशा प्रकारे चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये दुर्घटना ज्या होतील त्याला कसे सामोरे जाणार आहे आपलं आपत्कालीन, यासाठी आपण या आपत्कालीनला आज भेट दिलेली आहे. तर मला असं वाटतं की मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि अग्निशमन विभाग असे एकूण 13 हॉटलाईन आहेत खरं तर. आणि या कक्षाकडे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री ही मुबलक असल्याचं मला दिसून आलं आहे. आपण त्याचे व्हिडिओ घेतलेच आहेत. पण येत्या मान्सून कालावधीमध्ये खरं तर आपली सदृश्य घटनांना सामोरे जाण्यासाठी ही व्यवस्था एकदम चांगली व्यवस्थित असली पाहिजे. एखादा फोन कॉल आला तर तो उचलला गेला पाहिजे. कारण स्थानिक नगरसेवकांचे अशी म्हणणं असतं की आम्ही वारंवार फोन करतो पण फोन उचलले जात नाहीत. तर ही सगळी व्यवस्था कशी काय आहे बघण्यासाठी आणि आपत्कालीनला चे अधिकारी जे आहेत त्यांना आपण या सूचना आज दिल्या आहेत की जी घटना ज्या प्रभागामध्ये होईल तर त्या तिथल्या स्थानिक नगरसेवकांचे फोन होतात, कधी नागरिकांचे फोन येतात, तर ते फोन उचलले गेले पाहिजेत. किंवा एखादा नगरसेवक साठी पाठपुरावा करत असेल तर त्या तत्काळ त्या घटनेवर आपण हजर राहिले गेले पाहिजेत. कक्षामध्ये काही सुधारणा पण करण्याच्या ज्या गरजा आहेत त्याही आज आपण बघून घेतल्या आणि तसे निर्देश अजून वाढवण्यासाठीही आपण आपत्कालीनला सांगण्यात आला आहे.